देशत्राव आणि आत्मबोध. आत्मबोधाची बुद्धीला का गरज आहे? बोध म्हणजे काय? ज्या बोधातून बुद्धी सुखाकडे जाते आणि ज्या भेदातून बुद्धी देहाला आकर्षित होती, बोधानं भेद संपतो आणि वेदातून बोध प्रगट होतो. आणि त्या बोधामुळे अंतःकरण पवित्र बनतं आणि पवित्र अंतःकरणामध्ये भगवंताची अटॅचमेंट तयार होती, तादात्म्य भाव म्हणतात. ज्या ईश्वराचा संबंध प्रगट होण्यासाठी आणि देहाचा संबंध संपण्यासाठी ज्या बोधाची, वेदाची, श्रवणाची, गुरुची, गीतेची, माऊलीची नितांत गरज आहे, त्याला श्रवण म्हणतात. त्या श्रवणातून सार आणि आसार भिन्न होतो. बुद्धी आसाराकडे आहे तर साराकडे अलग होती. आणि आसार बाजूला गेल्यानंतर सारामध्ये मन तृप्त होत आणि आसारात मन संतप्त होत. म्हणून आसार सोडण्यासाठी हा मार्ग तो ज्ञानाचा. आसार म्हणजे दृश्य दिसून नाही आणि सार म्हणजे परमात्म्या वाचून काही सत्ता उत्पन्न होत नाही. आणि परमात्मा हा नित्य विराजमान, ते माझं स्वरूप आहे, पण अनात्मा मध्ये येतो, बुद्धीला आकर्षित होतो आणि देहाचा संबंध वाढतो. अविद्या तिथं सतत आपल्या सोबत कायम स्वरूपाने राहते. तेव्हा ती ब्रह्माची स्थिती, तिथं परमात्म्याची नो प्रतीती. ज्या क्षणाला परमात्म्याची प्रतीती अवलोकन होती, तेव्हा देहाची स्थिती बंद होती. ते श्रवणाचं, वेदाचं, गीतेचं, ओवीचं फळ आहे. ज्या श्रवणामध्ये प्रत्येक भगवंताचा येतो, तो काळ, तो क्षण संत संगतीत असतो. श्रवणाच्या माध्यमातून अंतःकरणातली अज्ञानाची गाण साधू काढतात. कुणीच काढू शकत नाही अंतःकरणातले अज्ञान. देहाचं भान कोणी टाकू शकत नाही स्वतःहून, टाकता पण येत नाही. श्रवणाचा वैभव भोगता पण येत नाही. श्रवण फक्त ऐकताय, त्याचा वैभव नाही. जसं मुलगा 4 लाख आहे पण तो अमेरिकेत रुपये देत नाही. त्याचा संबंध बी नाही, त्याचा पैसा बी नाही, आणि तुम्हाला प्रेम करत नाही, तुमच्या सुख दुःखाला पण येत नाही. उपयोग नाही. समजते का उपयोग कशाचा नाही म्हटलं की ते नाही. तो फक्त तुमचा आहे, तुम्हाला ओळख आहे, बाकी काही नाही. तसं तुम्हाला मी आत्मा एवढं सगळ्यांना ओळख आहे, बाकी काही नाही. हो माऊली. ते अमेरिकेचे पोरग माय बापाला नाही येऊ शकत, ना जाऊ शकत, ना तुम्हाला सुख देऊ शकत. हे ईश्वराचं सानिध्य असताना देवाचं सानिध्य घेतलं. जडाला मन माझं मनात भोकत राहिलं, पण ते भगवंतापासून अलग झालं. ते मायेनं कार्य, पण मायेचा भाग ज्ञानानं झाला, बोध आत आला, मन राम झालं, श्रवणानं काम केलं, अंतरंगाचं ईश्वराचं सानिध्य मनाला प्राप्त झालं. मन त्या ईश्वरामध्ये
निराकार केलं. हे ज्ञानेश्वरी आहे. या ठिकाणी फक्त अंतरंगता आहे. या ठिकाणी फक्त अनुभूती आहे. या ठिकाणी मोक्षाची स्थिती आहे. इथे आनंदाची प्राप्ती आहे. आनंद भोगणं हा बुद्धीचं वैभव आहे. पण वाचन आणि अनुभव कितपत हातात येईल माहित नाही आम्हाला. पण साधूच्या संगतीमध्ये श्रवणाचा लाभ घेणार अंतःकरण अनुभवाला टाकत नाही, देहाकडे ताक जडाला बघत नाही, दृश्याला आत घेत नाही. ती स्थिती ज्ञानाने तयार होते. काही काही शब्द अनुभव असतात. तुम्हाला रोज मिळतं बोधाचा पाऊस आणि आत्मसाक्षात्कार जीवनाचं थोर भाग्य आहे. त्याचं शेवटचं वाक्य काय म्हटलं की दृश्याला आत घेत नाही. तेलमध्ये आपण बसतो, बाजूला असतात, समोर असतात, इकडे तिकडे असतात, आपण त्याला पाहतो, पण ते माझं नाही हा पक्का निश्चय असतो. तसंच नात्याला जगाला पाहतो, पण माझं नाही असं मन म्हणत नाही. दृश्याला आत घेत नाही. ज्ञानी मात्र समजलं नाही का? कडक त्रिपुटी दृश्य दाखवलं आणि त्रिपुटी बाधित झाली ज्ञानानं. दोन अवस्था आहेत. त्रिपुटी आहे आणि दृश्याचा त्रिपुटीचा बाग करणारं ब्रह्मचिंतन आहे. ते आज झाल्यानंतर अंतःकरणात उत्थानावर त्रिपुटी काय करते काय नाही हे समोर लागतात. तुम्ही मी बडबड करायचं तुम्ही नाही तर का जात नाही तर कुठं राहतो तुमचे प्रश्न नकोत काय. किंवा कळालं दृश्य जात नाही म्हणजे काय, दृश्याचा विकार संपतो म्हणजे ते आज जात. परिणाम होत नाही ना, कारण की आहेपणा नाहीच त्याच्यामध्ये. नाहीपणानं आहे ते म्हणजे दिसून नाही नाही. बोलत कोणी काय बोलत म्हणजे तुम्हाला काही सांगा किंमतच नाही समोरच्याची. तेव्हा त्याचा उत्कर्ष होतो. त्या बुद्धीला जाणीव जगताची गुण थांबते. ती बुद्धी देहातून बाजूला होती, कारण ते जड मी नाही म्हणते. ही तर जाणीव आणि हे तर साक्षात्कार आणि बुद्धीचा जो तोल जातो देहाकडे तो थांबतो. मग ती जाते कुठं तर बोधामध्ये, ती राहते वेदामध्ये, स्वतःला पाहते श्रवणामध्ये, ओळख होती महावाक्यामध्ये, तिला ब्रह्मस्थिती येते मोक्षामध्ये. मग देहाची ओळख तिथे थांबते ना, संपली. थांबली नाही, संपले. जसं तेल वापरलं भरणे संपले, तसं श्रवणामध्ये अंतःकरण वापरल्या गेलं आणि अविद्या संपली. अभेदाची अभेद प्राप्त होण्यातले श्रवण आहे. आणि अभेद आणि भेद ह्या दोन अवस्था आहेत. भेद हा अनंत जन्मापासून तुमच्या सोबत आहे आणि भेदाचा नाश अभेदातून होतो, अभेदाच्या ज्ञानामुळे. आणि अभेद हा प्रगटल्यानंतर अभेदाचं फल काय आणि भेदाची स्थिती काय असं कोणी प्रश्न विचारला, आपण काय सांगा? भेद काय होतं, भेद का उत्पन्न होतो, ते कोण कळवले? भेद हा
हा विद्येमुळे प्रगट होतो. अविद्या त्या भेदाला कारणीभूत आहे आणि भेदाचा नाश ब्रह्मविद्येमुळं, वेदामुळे. भेद जेव्हा नाश होतो, अविद्येचा ऱ्हास होतो, परमात्मा तिथे प्रगट होतो, संतांचा सहवास येतो, श्रवणाचा लाभ होतो, महावाक्य तिथं हृदयात जातो आणि त्या महावाक्याच्या शक्तीनं त्या अभेदाचं प्रगटीकरण होत, मूत होतं, प्रगट होतं. अंतःकरणामध्ये ते ईश्वराचं स्पर्श भोगता येतं आणि वृत्ती निरामय होऊन भगवंताकडे जाती, कारण ती आत्मस्थिती. तो आत आहे आणि ती अंतर्मुख होती. वेदांत बहिर्मुख होत नाही, तिला बहिर्मुख होताच येत नाही ज्ञानामुळे. तिची आत जाते, कुठल्याही कारणाला कशाला जात नाही. पण आत्मस्थिती बुद्धीमुळे जेव्हा श्रवणाची भक्ती तयार होती आणि वेद बुद्धी आणि अंतःकरण श्रवण समोर संत मनात ग्रंथ ही जेव्हा शक्ती तयार होती की श्रवणाच्या मार्गातून मन त्या बोधामध्ये येतं, देहात नसतं. त्या मनाला त्या श्रवणानं एक उत्थान मिळतं बाहेर निघायला देहात. आणि ते बाहेर निघाल्यानंतर श्रवणाच्या माध्यमातून ईश्वराचं सानिध्य प्राप्त करण्याची गडबड करतो. पण तो अधिकार तुमचा नसेल तर ते ईश्वराच्या सानिध्यात जातच नाही, ऐकून पुन्हा ह्याकडेच येतं. हे तुमच्या चुकीच्या दोषाचा परमार्थ करून तुम्ही अभ्यास नाही, निग्रह नाही. आज काय टिप्स काढत नाही, कोणी वाचत नाही, लिहून काढत नाही आणि तेवढी मोक्षाची तळमळ आहे. म्हणून अधिकारावर डिपेंड आहे मोक्ष. अधिकार कमी असेल, किती सांगून किती ऐकून फायदा नाही. आणि अधिकार उच्च असेल, एका श्रवणात मुक्ती झाल्याशिवाय राहत नाही. अनंत ऐकायची गरज नाही. तृप्त झाली या जैसी साधने सरती अपेसी. तृप्त झाली या जैसी साधने सरती अपेशी. आपोआप साधन संपत आणि मन आनंदाला भक्त. जो अनुभव तो जगताला वाटतो, ही परंपरा भगवंत चालवतो. जीवनमुक्त लोक जगाच्या कारणासाठी जगतात. त्यांच्या माध्यमातून ईश्वर जगाला ज्ञान वाटतो, त्यांच्या पुण्याचं फल त्यांना भेटतं. म्हणून जे ज्ञान भगवंताला देता येत नाही ते जीवनमुक्त लोकांना देत आहे. भगवंत स्वतः बोलू शकत नाही. साष्टांग दंडवत माऊली. कस काय बोलणार? त्याचं कार्य जगताचं पालन पोषण संवाद चौथं काम त्याला देणं नाहीये. पण हे काम संतांच्या माध्यमातून तोच कर. शिवाय नाही. म्हणतात जीवनमुक्ती काय असते, नरेश्वरातील मुक्ती कशी प्रगट होती आणि लाखो कोटी जन्माचं अज्ञान कसं जातं, कसा संपतो, व्यवहार कसा स्वच्छ बनतो. व्यवहार बाधा न करणं आणि व्यवहार मध्ये आज जाणून बाधा करणं, पागल म्हणून मग दवाखाना द्यावा लागतो, औषध घ्यावं लागतं. मग घ्यावं लागतं कधी सांगा. हो मग काही लोक नकारात्मक असतात, त्यांची बॉडीचे पार्ट खराब होतात. सकारात्मकाचे जेवढे होत नाही, जेवढे नकारात्मक वृत्तीचे लोक असतात, निगेटिव्ह, त्यांची बॉडीचे पार्ट खराब होतात. सगळंच खराब होत. पार्ट नाही, मेंदू पासून खालीपर्यंत पॉझिटिव्ह असावी ना, सकारात्मक ऊर्जा. ती मेंदूला प्रगल्भ करते आणि परमात्म्याला सहकार्य होते. तो सकारात्मक माणूस स्वतः सुख खुश आणि घराला पण खुश ठेवतो.
स्वतःच नाखुश तर घराला काय पुढच्या नातेवाईक. स्वतःच बेकार वागते, वागणं उदास, तोंड टकलेलं, नकारात्मक ऊर्जा. म्हणून सकारात्मक होण्यासाठी परमार्थात यायचं आणि परमार्थात राहून मुक्त व्हायचं आणि मुक्त होऊन बद्धेला पद्धतीला टाकायचं आणि ह्या देहातून त्या भगवंताकडा प्राप्त करायचं. ह्याला खरी बुद्धी म्हणते. नाही कर्म वाढवणं, पुण्य करणं, वाईट वागणं, सुंदर सांगितलं. कशा बिमाऱ्या वाढल्या त्या नकारात्मक. सकारात्मक नाहीच ते, निगेटिव्ह एनर्जी असतात ती ऊर्जा, वाईट ऊर्जा जास्त असते. स्वतः खुश राहू शकत नाहीत, लोकांना खुश देणार आहे कधीच नाही, कधीही नाही. म्हणून परमार्थ का करायचा, कशासाठी करायचा, परमार्थाचं फल काय आणि संसाराचं फल काय, हमेशाच बोलते तुम्हाला. संसार हा कर्माचं फळ देतो आणि परमार्थ हा कर्माला बंद करतो. हो माऊली, किती सुंदर. कर्म शिवत नाही बुद्धीला, कर्म होत जात तो त्याला पाहत. पण कर्माकडे जो जातो तो कर्मनिष्ठ होतो आणि कर्माचं फल मागतो. कर्माचं पाप पुण्य तयार होतं आणि त्या बुद्धीमध्ये ते साचतं. तो लिंग देव त्या पुण्याला भोगायला येतो. म्हणून तो जीवनमुक्त नसतो, कारण कर्म त्याला सोडताच येत नाही. ती कर्मासाठी असते आणि स्ववृत्ती असते ते सुखासाठी, ज्ञानाच्या वृद्धीसाठी असते, भगवंताच्या प्राप्तीसाठी असते. आणि हा वृत्ती देहाला संबंध करण्यासाठी असते. हा वृत्ती अविद्येतून उत्पन्न होती आणि बुद्धीचा नाश करते. बुद्धीचा नाश करणं म्हणजे परमात्मा देणं, परमात्म्याला जाणणं, परमात्मा होणं. आणि परमात्मा आत आहे त्याचा संबंध भोगणं, त्याचं नाव श्रवण भक्ती. रामकृष्ण हरिताई. साष्टांग. भगवंताने देह का दिलाय? देवी दिला देह हो मोठा, आडाला फाटा बाधिकेचा. देह दिला देवे म्हणजे नागो मोठा, आडा आला फाटा बाधिकेचा. संसाराने बाधा केली, आसक्तीने बाधा केली, अविद्येने तुमची माती केली, तुम्ही देहाची ती प्रगट केली, परमार्थाची माती झाली. कारण बुद्धीमध्ये देह स्थिती उत्पन्न झाली. परमार्थाचं काय पण या जडाचा संबंध संपणं म्हणजे परमार्थ. मृत्यू जडाला सोडणं म्हणजे विवेक आणि अंतरंगात येणं म्हणजे बोध आणि आत्मरूप होणं म्हणजे वेद. बुद्धीला आत्मरूप करणं कर्माचं फल आहे. तुम्हाला सुख दुःख काढणे भोगायला लावणच कर्माचं फल. तुमच्या का बरं होत ते? तुमच्या अविद्येमुळे, तुमच्या भ्रमामुळे आणि तुमच्या वासनेमुळे कर्माचे कर्ते होतात. कर्माचा वाद होत नाही. कर्माचा वाद ज्ञानामुळे आणि वासनेचा उगम अविद्येमुळे, देहाचा संबंध भ्रमामुळे आणि मी देह पापामुळे. रामकृष्ण हरिताई. साष्टांग. सद्गुरू नव्हती का बुद्धी विषयाचा भोग घ्यायला जाते? कारण आत्मभोग नाही आहे. वृत्ती जेव्हा परमात्म्यात विलीन होती, बोधानं, वेदानं, तिच्या अधिकारानं, श्रवणानं, साधूच्या संगतीनं, ती ईश्वराकडे सहज जातात. एका क्षणात जगताचा बाद होता. मग देह कुठला, वासना कुठले, विषय कुठले आणि जगतच तर नाही तर अविद्या कुठली? ज्या जगताला बुद्धीने स्वीकारलं, अध्यारोप
सुरुवात जगताची उत्पत्ती मांडली. अध्यारोप जगत दिसू नाही आपोआप सत्ता शून्य सत्ताही नाही. त्याला सत्ता नाही ते पदार्थ कसा, त्याला आधार नाही ते जगत कसं, ज्याच्यावरून जगत होत नाही तो परमात्मा नाही कसा. साष्टांग दंडवत माऊली. त्याची जाणीव आहे. जशाचा बाद आहे दोन अवस्थात वृत्तीच्या, जिथे अंतकरण दृश्याकडे धावतो, संबंध देहाचा करता, तेव्हा ईश्वराची ओळख नसते. मग ओळख कुणाची? विषयाची, ब्रह्माची. परमात्म्याची ओळख नाही तिला. जर तिला परमात्मा ओळखला तिचा जगतभाव संपला, जगदीश प्रगटला आणि बुद्धीचा ईश्वराचा संगम झाला. बुद्धीचा परमात्म्याचा संगम प्रयागराज. हा खरा प्रयागराज आहे. हो माऊली. हा संगम महत्वाचा बुद्धीचा. ते संगम काय? तिथे गेलं, पाप धुतलं, पुन्हा पाप केलं. काय प्रयागराज काय काय करली या बुधड्याला पापी माणसाने? काय केलं प्रयाग? हा प्रश्न सतावतोय आम्हाला. मला नाही, डोकंच नाही तर काय तुम्हाला प्रश्न येणार आहे? खोकड्यामध्ये प्रश्नच नसतात. खोकड्या संसार तुमच्या प्रश्न कुठले? हो माऊली. उत्पन्न व्हायच का? काय प्रयत्न काय केला? काहीच नाही. त्याच्या संगतीमध्ये पाप उत्पन्न होत नाही आणि पुण्याच्या आचारात नाही, वृत्ती देहाकडे येत नाही, कर्माचा संबंध होत नाही. तर हा सर्व वाईट आहे का आमचा? संताचा, बोधाचा आणि वेदाचा हे प्रयागराज रोज आहे आमच्यापासून. संत, बोध आणि वेद. पापच उत्पन्न होत नाही, पुण्याच्या अभिलाचा राहत नाही. एवढा महासंगम आहे. ज्या बोधानं, ज्या ज्ञानानं पापाची उत्पत्तीच नाही, पुण्याची स्थितीच नाही, वृत्ती कर्माकडे जातच नाही, कर्म देते तिला ती शिवतच नाही. हा आमचा प्रयागराज आहे. हे कुंभ आहे आमचा. मोती पोळ्याने भरलेल्या बोधाच्या तांदूळ भरतात आणि गुटकी देतात. इथे अभिमान त्या गुटल्याचा. वृत्ती थांबव पापातली, अविद्या काढांत करण्यातली, ममत्व सोड चित्तातलं, अहम पुसून टाक हृदयातलं. हे कुंभ हा हृदयाचा शुद्ध कर. महालिंग प्रगट होते. होतय नाही कुठला कुंभ? बाजार सगळा घेतलं, बरोबर केलं त्यानं. दान दे ना कोणी मारायला. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग घेतलं वटीत, वटीत फाटली त्यानं, फाडून टाकली वटी. करा तर होतच असतो. खाणं पिण्या बघणं चलणं का थांबले का? नाही थांबत. नाही थांबत. नाही थांबत. खरंच परमार्थ जीवनमुक्ती का बघा? ब्रह्म आहे तो का संपावा? ब्रह्मज्ञान, यथार्थ ज्ञान ईश्वराचं होणं ब्रह्मज्ञान आहे. देहाचं ज्ञान ब्रह्मज्ञान आहे. जगताचं भान अज्ञानाची भान आहे. मी कोण कळणं हे वेदाचं ज्ञान आहे. पायी क्षणा गुण अक्षर पडे, टाळिये कावळा सापडे, तैसे तापसा पर्व जोडे पुण्य देशे. तापसा तमोगुणी लोकाला त्याची अवस्था काय? एखाद्या टाळीवादीमध्ये कावळा आला, नंतर काय म्हणले? अचानकच घडलं. टाळीवादीपणामध्ये कावळा झाला.
अचानक आला माहित नाही त्याला काय होतं येणार आहे तसं म्हणजे अचानक काय होतं बघा. विपाळे गुणाक्षर पडे. गुणाक्षर म्हणजे किड्याने लाकडाला कोरणे. तो किडा असतो तो लाकडाला कोरायचा म्हणजे किमय असतो तो मजातून लाकडाला कोरतो. विपाळे गुणाक्षर पडे टाळे कावळा सापडे. टाळे वाचनामध्ये कावळा सापडे. तैसे तापसा पर्व जोडे पुण्य देशी. तसं तर मोहनला करा. अचानक कोणतरी नाही म्हणलं बसलं गाडीत गेलं गंगेत आला अंग करून थोडं घडलं पुण्य घडत नाही कसं पण पाप करणं थांबतं का चालू कसं त्याच तेथ देखवणे तो हातीला योग्य म्हणो मानवणी मागवणी आला तोही दर्पा चढला भांबावो जरी. तेथ देखवणे तो हातीला तो देखवणे तो आला त्या तीर्थापात कुठं ते आता महाकुंभ सगळ्याला माहितीच. तेथे देखवणे तो हातीला तो आला तिथं योग्य मार्ग हे आला योग्य मार्ग दानाचा प्रसंग आला तर तीर्थावर मानसी दंडा तोही दर्पा चढला भांबावे जरी. सुयोग आला पण दर्प म्हणजे अहंकार तयार झाला त्याला. तोही दर्पा चढला अहंकारे भांबावे जरी. तो दर्प अकस्मात आला त्या गंगेच्या काठावर त्याला पर्व काय होतं कुंभाचं होतं घेतले होते पैसे दिले आपला घडले अकस्मात तसं दोन्ही हातात कावळा तसं अचानक घडले. तरी श्रद्धा न धरी जीवी असं करताना तो श्रद्धा धरत नाही. तरी श्रद्धा न धरी जीवी तया माता ही न खालवी. ते मस्तक पण खाली करत नाही नमस्कार नीट करत नाही त्याला टाठा असतो माज असतो. तया माथा ही न खालवी सोये न करी ना करवी अर्ध्या अधिक. त्याने सांगते ते बी करत नाही त्याचं बायक त्याला बी करतो. गंगेला गेले की अर्धे देतो नारायणाला त्याचा स्पर्श करतो त्याची गंगेचं पदस्पर्श करून पूजा करून त्याचं मंगल करतो अर्घ्य देतो. अर्घ्य म्हणजे अर्ध्य देणे. तो गंगेला अर्घ्य देत नाही लोकांना देऊ देत नाही त्याची वासना नाही पण अचानक आलं कुणा संगत ते गाडी संगत जत्रा म्हणल्यासारखं ते आलं बायचान्स काय माहित नाही. आलिया न बैसो घाली आलिया न घाली बैसो. आलिया म्हणजे ब्राह्मण जर आलं त्याला बसायला आसन पुसन काय टाकत नाही त्याच्यामध्ये आदर श्रद्धा नसतेच. आलिया न घाली बैसो आलेल्या माणसाला अतिथीला ब्राह्मणाला बसायला आसन टाकत नाही. ते गंधाक्षराचा काय अतिशय त्याला बसायलाच आसन देत नाही बसाच म्हणत नाही तर त्या ब्राह्मणाला गणपती असलं कशाला लावते नाही लावत आधार नाही त्याची अनाथ आहे सगळा. अप्रसंग की रासो तामसी तरी हा जो अप्रसंग घडतो तो मोगरी डोकाचा असतो असं भगवंत नारायण कृष्ण परमात्मा आपल्याला सांगायला की तमोगुणी असे वागतात. गंध अक्षर आदर सत्कार त्यांच्यात काही नसते माज असतो फक्त. ते ब्राह्मणाला बघून आस्था टिंगला करतात आदर सत्कार दर्शन करणं नाही कारण त्यांच्या सात्विकपणा नसतो केवळ तमोगुण असतो पण त्याची त्यांना चाड किंमत काही नाही आणि त्यांना त्यांच्या हातून कार्य त्याचं फल पण भेटत नाही बरं का. तमोगुणी लोकांना जास्त श्रद्धा नाही श्रद्धाहीन लोक ते पण अशा लोकांचं केलेल्या कर्माचं फळ तेवढं मानाने भेटत नाही हे पद्धत कसं आहे कारण श्रद्धाहीन लोकाला ते कर्म फलभूत होत नाही फलद्रूप होत नाही. आता पुढचा आहे बाळ विजय रिणाय तू. एक मिनिट. बोळ विजय रिणाय तू तैसा जखमी तयाचा हातो तू करणे याचा बहुतो प्रयोग होयेत. बोळ विजय रिणाय तू. ऋण म्हणजे मागणारा व्याजानं पैसे ऋण काढायला पैसे उसने मागायला त्याला म्हणतात ऋणाय तू. बोळ विजय म्हणजे पाठवण. ऐका बोळ विजय ऋणाय तू. एखादा माणूस आपल्याकडे आला ऐका कर्जदार
तैसा जखमी तयाचा हातो, तू करणे याचा बहुतो प्रेम येतो. तो झिटकारतो त्याला, लगेच म्हणतो मला द्यायचं नाही तुला, तुझा भरोसा नाही. फडाफडा बोलतो, हाताला धरतो, बाहेर काढतो. तो घेतो तो मुघलाचा प्रकार काय सांगायचा. तैसा जखमी तयाचा हातो, तू करणे याचा बहुतो प्रेम होतेत. झट करून टाकतो आणि तो दान काय देणार. त्याला कुणाच्या दया नाही. आलेल्या लोकांना काय दान देणार तो, असा तो मुगुनी वागतो. आणि जया जे दे किरीटी, ज्याला तो देतो, जे किरीटी म्हणजे बघून सांगतात. तया ते उमाणी तयासाठी, मग कुबोले कालोटी अवज्ञाची. बघा, अवज्ञा म्हणजे त्याला देतो काय दान धर्म काय अडचणीला, पण त्याच्या अवज्ञा म्हणजे अपमान करून, त्याला अपमान करून बाहेर हाकलून देतो. दोंडाले ते बोलतो. अवज्ञा म्हणजे अपमान करणं, हाकलून देणं बाहेर घराच्या घालावं, अवज्ञा म्हणतात त्याला. असं तो मोहनी अरे लोकांचा शी व्यवहार करतो, तो मोहनी असतो. चला, हे बहु असो यापणी मूल वेचणे जे अवधानी, याणाव चराचरी तामसदान. हे बहु असो, बरोबर खूप बोललो. त्याला बोलवलं, दान दिलं, हाकलून दिलं, अवज्ञा केली, अपमान केला आणि आता थोडंफार काय दिलं. मग ते दान आहे का रे अर्जुना. अपमान करणं, हाकलून देणं नाही, तसं बोलणं, त्याची अवज्ञा करणं, काहीतरी देणं, त्याला म्हणतात तमोगुणी लोकांचा प्रकार दान देण्याचा. बघू, आणि आहे खरं जगात चालतंय ते, नाही असं नाही. ज्यांना संस्कार नाही चांगले, त्यांचं पुण्य नाही, त्यांच्या नामस्मरण, सात्विकपणा, त्यांच्या अशा मुलांना संस्कार देत नाही, ते लेकर असं वागतात. जेव्हा जसं आई आपली करते आदरानं, तसं बघून पुढे जर मुलं करू लागले तर त्या आईचं पुण्य असतं, तिचे संस्कार कामी आले असं म्हणाला. म्हणून बाळांना, लेकरांना घरात ठेवणं, संस्कार देणं हे पहिला मार्ग होता. आता अकलाचं बघाले, आताचा कल नाही चांगला नाही, वाईट आहे. त्याच्यामुळे मुलं सोबत असलं ते संस्कार लागतात. आपण काय करतो, आई कशी वागते, काय धर्म असतो, काय ब्राह्मण असतो, काय दान असतं, आई सात्विकता काय, आई करते काय, तसं बघून पुढची पिढी बनते. आता पुढची पिढी राहतच नाही घरात, तर बनायचा विषयच नाही, पिढीच ठेवत नाही कोणी घरात. संस्कार प्रश्न कुठे आहेत. धर्माचे आचरण नाही भेटणार. पुरेसा काळ जाईल, 50 वर्षाच्या काळासर खतम होते. 50 वर्षाचा काळ, जास्त म्हणतो 100. नवे वा जिथं जात संपणार आहे तर धर्म काय राहणार. कोणत्या धर्माचा, कोणत्या वर्णाचा आदर कुणी करावा, कोणत्या धर्माचं कोणी पालन करायचं, तर धर्म पुढे राहतात. कठीण आहे. हा बरा कळत नाही, तो आमचा विषय नाही, पण तो विषय निघाला तमोगुण आणून तो सांगावं लागलं. कारण वातावरण सगळं बेकार राहायचं. आपुल्याला चिन्नी अलंकृते तिनी, दाणी दाविली अवदाणी रजर तनतया. ना अशा वागण्याच्या कर्मावरून, व्यवहारावरून ते लोक 3 गुणाचे कसे असतात, सत्व रज तम गुणाचं वर्णन केलं. ते गुणाचे लोक कसे सांगितले आणि त्या गुणाच्या लोकांकडून होणारं दान पण सांगितलं. तुला हे तिन्ही मी सांगितलं असं भगवंत धनगरात बोलले. ऐशी आपुल्याल्या चिन्नी अलंकृती तिनी दाणे दाविली अवधानी राजतनया. राजाचा तू मुलगा आहेस, पंडू राजा अर्जुन
राजतनया. एका कशावर सुद्धा किती गाभा बनलेल्या. पुन्हा नुसतं वाचून पुढे जातो. ही परंपरा देवापासून आहे. वाचा देवापासून जन्म वाचाचा. ही साधी परंपरा आहे काय? नाही. म्हणून राजतनया म्हटले. राजाचा पुत्र आहे तू अर्जुना. आणि तुझ्या पुढे मी गीता काढलीये. ती ओवी घडलीये. त्या श्लोकातून काय घडली? ओवी. याच्या पुढे नाही आता काय नाही. ह्याच्या पुढे वाट बघू नका. हे जर कळत नसाल तर जन्म आणि मृत्यू तुमचं सांबत नाही. नाविद्या तुम्हाला सोडत आहे. हे लिहून ठेवा. आणि खरी पूजा म्हणजे बुद्धीतल्या अविद्या बाहेर काढणं. ज्ञानिवंताची पूजा असते. ज्या हो माऊली. ईश्वराचा संबंध असताना आपण तो थांबवला. नीट ऐका. ज्या ईश्वराचा संबंध तुम्ही बुद्धीला थांबवला बुद्धीने आणि देहाचा संबंध लांबवला, ती पूजा होत नाही. आत्मलाभ झाला. जी बुद्धी वेदाच्या गाभाऱ्यात गेली, जी आत्मतृप्त झाली, साधूच्या संगतीत तिने आयुष्य घातलं, तपश्चर्या केली आणि ती आत्माराम झाली, खरी पूजा झाली. त्याने पूजा केली काय न केली काय? त्याने न करून पूजा आहे. भगवंत म्हणले तो असे तो माझी पूजा. जो ज्ञानी भक्त आहे ना माझा, तो जर आहे तिथे कुठे एका स्थानावर, भूमीवर, जगतात, तू जिथं असेल तिथं माझी पूजा झाली. महापूजा. तो जर ज्ञानी बोलायला तर माझी महापूजा होतीये. हो बा. सगळ्याच पूजा आहे. तो असे तो माझी महापूजा. अरे आता चुकलं होतात. तो असे तो माझी महापूजा. तो बोले तो समाधी माझी कपिंध्वजा. तो जर बोलू लागला आत्मचिंतन तेव्हा कुठलं बी काय तर मला समाधी लागते. कारण तो माझ्यात आहे ना, तो माझा झाला ना, म्हणून मला समाधी लागते. त्याचं वैभव बघू. तो बोले तो समाधी माझी कपिंध्वजा. मला समाधी लागते रे. माझा ज्ञानी भक्त बोलू लागला. एवढं प्रेम आहे माझं त्याच्यावर, एवढा अधिकार उच्च आहे त्याचा. तो जर असला तर महापूजा होती माझी. आणि बोललं तर समाधीला. एवढा महान आहे ते जगात. प्राप्ती केली त्याला मी मुक्ती दे. संत रूपाने मी तिथं उभा टाकलं आणि त्याला माझं ज्ञान दिलं. त्याला माझं भान आलं. त्याने माझं अवधान सांभाळलं. देहाचं भान तिथे एका क्षणात संपलं. तो मुक्त आहे, तो ज्ञानी, तो भक्त आहे, तो करार. तो माझ्यासाठी जगतो. मला प्राप्त करूनच थांबतो आणि माझ्या संबंधच तो बघतो. देहाचा संबंध त्याला नसतो, कारण त्याचा अत्यंत अभावाचा निश्चय असतो. कारण तो माझ्यात असतो. तो देहात कधीच नसतो. तो माझ्यात आहे म्हणून तो माझा. म्हणून तो बोलले की समाधी लागते मला. ही भक्ती आहे खरी त्याची. कारण तो माझ्यात आला. देहात नाही उरला. नाही उरला. जिथे खरी पूजा आहे त्याची. भगवंताची वाणी आहे. पाहायचे कल्पशील मानसे विचक्षण. ते मी जाणत असे. म्हणजे म्हणत तुझ्या म्हणत ते काय मला माहिती बरं आहे ना. ते मी जाणत असे. काय जाणलं? मी पाहे तू गायसे कल्पशील मानसे विचक्षण. तुझ्या मनात जी काय कल्पना आहे ना ती मला माहित झाली ना अर्जुना. तुझा मी तर 3 गुणाचा विचार करता. तुझ्या मनात काय आलं, तुझ्या मनात काय कल्पना करायलास ते मी जाणते. तुला सांगणार आहे पुढे. कल्पिशी जरी
गोवी पण कळायला असताना काय सांगितलं गोवीनं, माऊलीनं काय बोलले, भगवंत काय बोले, अर्जुनाच्या मनाची अवस्था काय, भगवंत बोलालेत काय, हे जर कळत नाही मोक्ष बापाला भेटेल का काय. काय मोचक एकले कर्म सात्विक तरी कावे खासी सदोख एर बोलवी. देवा तू तर म्हणलं सात्विक कर्म होते मोक्ष मिळतो, मग तमगुण कसं सांगतो रे. हे त्याच्या मनात आलं अर्जुनाच्या. कल्पिशी जरी तुझ्या मनात काय मला कळायलंय, तू म्हणतो ना मधले मध्ये सत्वगुणाने मोक्ष आहे, सत्वगुणाने शांतता, सत्वगुणाने पुण्य, सत्वगुणात पवित्रता, सत्वगुणात भगवंताकडे जाता येतो. मग रजत मग सांगायचं काय करतो त्यांना, ते म्हणत यायला खरे तो आला देवा सांग समजत काय मधलं वर्म. नाही खरंच कळत नाही. आणि भगवंत पण बघा किती त्याच्या मनात केवढा, त्यातला घुंगरू केवढा, त्याचा आवाज केवढा. मुंगे के पाव में घुंगरू बसता है वही भी अल्लाह सुनता है. ह्याच्या मनात काय चाललंय तर बघ भगवंत बोलले होई जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक. बंधाचा नाश करणं आणि सत्वगुण वाढवून त्या भगवंताचे जाणीव प्राप्त करणं, मोक्षाकडे जाणं सत्वगुणातून, हे जर असेल तर रजत तम सांगायचं का गरज होती वाला, असा प्रश्न आला अर्जुना. बघा आता पुढे एकले कर्म सात्विक तरी कावे खासी सदोक एर बोलावे. हे कशा सांगितलं आम्हाला टाइम घातला आमच्या अर्जुनाला वाटलं. तरी नो संतिता विवसी भेटी नाही निदिशी काधून साता जैसी वाती न लगे. पहिल्या वाती कंदाच्या वगैरे धूर त्याचा सहन नाका जात होता, उजळताऱ्या बंद करायच्या, वातीला धूर होता. आता लाईटी होत्या, माग कणल्या, टेंबे स्वच्छ करायचे, काजळे काढायचे. ते टेंबे काढताना ते बक बक धूर निघायचा. एसी मध्ये टेंबे, घरामध्ये कंद, वाती, दिवे. मग कंदलाची वात जर बंद केली धूर निघायचा, ते धूर नाकात जायचा. मग ते जर उजळायचं असेल तर नाकात धूर जावं लागते. तसं सत्वगुण सांगायसाठी तमगुणाचा धूर सहन करावं लागते. साठी सत्वगुणाची वाढ होईल हे तुला सांगावंच लागतं. नाही सांगत तुला काय करणार. त्या टेंब्याची काजळी काढण्याशिवाय तो लख प्रकाश देत नाही. तसं तमोगुणाचा काय वर्णन आहे, कसा घाण आहे सांगितल्याशिवाय सत्वगुणाकडे मन येत नाही. निदिशी काधून साता जैसी वाती न लगे. विवसी परी नोसंतिता विवसी. उरलेल्या धनावर ठेवलेल्या भूताचा नाश केल्याशिवाय मंत्राने त्याला मारून टाकावं लागतं. तेव्हा ते वरचं पिशाच त्या धनाला खाऊ देतं, ते धनांगी लागतं. उरलेल्या धनावर भूताचे पुतळे करून ठेवतात, ते मग त्या धनाला सांभाळतात. मग विवसी म्हणजे मंत्रानं ते मांत्रिक लोक त्या धनावरच्या भूताला मंत्रानं मारून टाकतात आणि ते धन काढून देतात. तर ते धन पचत खाता येतं. म्हणून ते तमोगुणाचं जे पिशाच तुमच्या त्याला सत्वगुणानं मारून टाकावं लागतं. त्याच्यावर भूत ते ज्या माणसाला लाभायचं त्यालाच ते भूत लावू देतं. दुसऱ्या माणसाला जर घेतं त्या मंत्रानं ते पिशाचाला मांत्रिकता करून त्याला बंद करून त्याला धनाला काढावं लागतं. तसं तमोगुणाला सत्वगुणाची वाढ करून जाळावं लागतं. असतात आपल्या आपल्या मस्तीत असतात, मस्तीत बेधुंद. साधं त्यांना वाणीनं बोला वाटत नाही दोन शब्द, एवढा माच अवघड असे लोकांचं. आणि जात नाही असत, ते कडक कडक असत. ते बोलत नाहीत, कोणाला प्रेम देऊ शकत नाहीत, काहीच नाही. बाकीचं काय देणार आहे तर सुखाशिवाय नाही. शुद्ध सत्वा आड आहे तमाचे कवाड. शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड. ते भेदनया ते कीड म्हणावे का. कीड आहे ना, त्याचा भेद करू नये का, त्याचा नाश करू नये का. सत्वगुण वाढण्यासाठी हे दोन दार उडून त्याचा नाश केल्याशिवाय सत्वगुणाची पावर वाढत नाही. दोन दार आहेत ना तमाचं रजाचं, त्याला फोडून काढावं लागतं ना, तेव्हा सत्वगुणाचा प्रभाव तयार होतो.
सत्वगुणामध्ये बघून जर आडवा आला तर सत्वाची माती होती, म्हणून त्याचा नाश करावा लागतो, मग तो आडवा येतो. सत्वगुणामुळे भगवंताकडे जाता येतं बुद्धीला, नाही तर तो मग आडवा येतो, फाक्कार तयार होतो, बुद्धी मत्सर तयार करते आणि भेदाला कायम ठेवते. आणि सत्व अभेदाकडे जाण्याचं रुकतं, ते भेदात मन राहतं, दुःख सुख पाहतं. हे नाना प्रकार होतं. ते एक प्रकार आहे का सांगा, एक प्रकार सत्वा आड. तसं सुद्धा सत्वाचा पाठीमाग प्रतिबंध करायला दोन दार आहेत. रजतमाचे कवाड ते भेदने या ते कीड म्हणावे का. त्याचा मोडतोड करणं, नाश करणं, त्या दाराचा रजतमाला संपवणं ते वाईट आहे का? नाही देवा. मग ते सांगू नये का? हो. तुला कल्पना आली का? हो. तुला संशय आला का नाही? हो आलता. निरसन झाला की नाही? हो. तुम्हाला का नाही सत्वगुण सांगायचा तर मग कसं सांगितलं? शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड. हे दोन कवाडाचा नाश करावा लागतो, तेव्हा तो सत्व तुला माझ्याकडे आणतो. तोपर्यंत नाही. नाही तर तो प्रतिबंध करून सत्वाला बांध करतो आणि आपला अभिमान ताटावून जाणतो आणि बुद्धीला देहाकडे बांधून ठेवतो. तो तमोगुणाचा नाश केल्याशिवाय बुद्धिमुक्त होत नाही. तेव्हा त्या अंतरंगामध्ये प्रवेश करते. ती खरी संपत्ती मोक्षाची, ती स्थिती ज्ञानाची, ती अवस्था आनंदाची, ती प्राप्ती पांडुरंगाची आणि ती अनुभूती त्या तत्वाची, ती भेट ती हरीची. त्याच्यापासून जे आपण कडक करतो, ते पनीर करतो, त्याला कापून नंतर ते ब्लॉकेज तयार करतात हार्ट मध्ये, म्हणजे नसामध्ये. त्याचा ते वाईट परिणाम सोडून द्या. पण दूधच आहे, त्याचं दही, त्याचं लोणी, त्याचं ताक आणि त्याचं तूप. पण दुधाच्या तुपाला नाव ठेवणं किती बेकार माणूस आहे ते. आणि दुधाच्या ताकाला म्हणलं छान वाटतंय, किती घाण वाणी छान म्हणती, म्हणजे दुधाच्या तुपाला सोडून देती. तेवढा त्या बुद्धीचा पगडा आहे विद्येचा. जे दुधाचं ताक तुम्ही खाता मटक्या मारून, साप फेकून देता, विकून टाकता आणि ताकाला मरमर करता, तसं संसाराची मरमर करता आणि लोण्याला हृदयातला फेकून देता. काय म्हणा मी? आणि लोण्याला चाकावं किती दिवस शिकावं? रंगाच्या आसार आहे ताक, पण बहिरंगाकडे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला तिने चालली बहीण, त्याला